नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शाळेतील शिक्षक कसे असावेत हा घटक अभ्यासणार आहोत। एक म्हणजे प्रेमळ, विद्यार्थ्यांशी नेहमी प्रेमाने वागले गेलं पाहिजे। दोन म्हणजे समजूतदारपणा, विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यांना मदत करणारे असावेत। तीन म्हणजे शिस्तप्रिय, वर्गात आणि शाळेमध्ये नेहमी शिस्त राखली गेली पाहिजे। चार म्हणजे सोपं शिकवणारे, अवघड धडे आहेत ते सोप्या पद्धतीने करून शिकवलं गेलं पाहिजे। पाच म्हणजे प्रोत्साहन देणार, एखादं जर चांगलं काम केलं तर चांगलं काम केल्यावर त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणं गरजेचं आहे। सहा म्हणजे समान वागणूक, सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली गेली पाहिजे। सात म्हणजे कल्पक, म्हणजे नवीन नवीन जे येतात नवीन नवीन धडे, नवीन नवीन योजना त्या विद्यार्थ्यांना सांगणं, उदाहरणं देणं। त्याचबरोबर आठ म्हणजे शांत स्वभाव, न रागवता शिक्षकांनी शांत पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे। नऊ म्हणजे वेळेचं पालन, वेळेत येणारे आणि वेळेत जाणारे असे शिक्षक असावेत। दहा म्हणजे संस्कार देणारे, म्हणजे वाईट मार्ग कोणता आणि चांगला मार्ग कोणता, विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या मार्गाने जावं आणि वाईट मार्ग कोणता आहे हा शिक्षकांनी त्यांना समजावून सांगणं आणि योग्य मार्गदर्शन करणं। अशा पद्धतीने जर प्रत्येक विद्यार्थ्याला जर अशा काही टिप्स सांगितल्या गेल्या